कुडाळ तालुक्यातील घोडगे गावाच्या सरपंच चैताली ढवळ यांनी घेतलेला निर्णय ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी अत्यंत मोलाचा ठरत आहे। ग्रामीण पंचायतीच्या माध्यमातून घरपट्टी भरण्याची जबाबदारी स्वीकारल्याने पालकांवरचा आर्थिक भार कमी होतो, ज्यामुळे त्यांना मुलांना जिल्हा परिषद शाळेत पाठवण्यास प्रोत्साहन मिळत आहे। मागील वर्षाची पटसंख्या लक्षात घेता यावर्षी 10 नवीन विद्यार्थ्यांची वाढ होऊन पटसंख्या 30 वर पोहोचणे हे गावकऱ्यांचा शाळेवर असलेला विश्वास आणि सरपंच चैताली ढवळ यांच्या पुढाकाराचे यश दर्शवते। सरपंच स्वतःच्या मानधनातून आणि स्वखर्चातून घरपट्टी भरण्याचा निर्णय घेतात, हे त्यांच्या शिक्षणाप्रती असलेल्या गांभीर्याचे आणि निष्ठेचे प्रतीक आहे। अशा उपक्रमांमुळे केवळ शाळेची पटसंख्याच वाढत नाही, तर गावाची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासही मदत होते। घोडगे गावचा हा पॅटर्न इतर गावांच्या शाळांसाठी एक आदर्श ठरू शकतो। हो, नक्कीच मला सांगायला आवडेल की आम्ही गेल्या वर्षी मासिक सभेमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 या मासिक सभेमध्ये आम्ही ग्रामपंचायतमध्ये असा निर्णय घेतलेला की आपल्या घोडगे गावातील जे रहिवासी आपल्या पालकांना इतरत्र शाळेत दाखल करत होते, त्याचप्रमाणे आम्ही या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला की आपल्या गावातील जे विद्यार्थी पुन्हा आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जर प्रवेश घेतला तर त्यांची आम्ही घरपट्टीही माफ करणार आहोत। आणि त्याचप्रमाणे या निर्णयातून आम्हाला असे निष्पन्न झाले की जी आमची जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या होती ही 4 विद्यार्थी आम्ही या घरपट्टीवरून आम्ही 4 विद्यार्थ्यांना दाखल केलं होतं। आणि त्याचप्रमाणे शैक्षणिक वर्ष 26-27 मध्ये आम्ही एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला की माझं जे सरपंच मानधन आहे या सरपंच मानधनामधून मी आपल्या घोडगे गावातील जे विद्यार्थी इतरत्र शाळेत जर प्रवेश घेतला आणि ते पुन्हा आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जर दाखल झाले तर त्यांची आम्ही घरपट्टीही माफ करणार आहोत, तीही माझ्या सरपंच मानधनातून। आणि हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा एकच उद्देश की कुठेतरी भविष्यात या आपल्या जिल्हा परिषद शाळा आहेत या कुठेतरी बंद पडण्याच्या मार्गावर दिसत आहेत, हेच निदर्शनास आणून आम्ही हा एक निर्णय घेण्यात आला आहे। आणि मी खरंच आपल्या शिक्षकांचे, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे आणि त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री चेतन ढवळ यांचे मी खूप खूप आभार मानेन की त्यांनी यासाठी खूप प्रयत्न केले आहेत। कारण गेल्या वर्षीची जर पटसंख्या बघितली तर ती 18 एवढी होती आणि या निर्णयामुळे खरंच आम्हाला ते म्हणजे फायदा झालेला आहे तो असा की जिल्हा परिषद शाळेमध्ये डायरेक्ट 18 वरून ही पटसंख्या 30 या क्रमांकावर आलेली आहे। तरी मी प्रत्येक आमच्या घोडगे गावातील ग्रामस्थांना विनंती करेन की आपले जे विद्यार्थी आहेत यांची इतरत्र शाळांमध्ये प्रवेश दाखल न करता आपल्या जिल्हा परिषद शाळा यांमध्येच त्यांचे प्रवेश दाखल करावेत, जेणेकरून आपल्या जिल्हा परिषद शाळा या चालू राहतील आणि भविष्यात या मुलांना म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या खिशाला परवडणाऱ्या या शाळा आहेत। सरकारने सुद्धा या शाळांना खूप फॅसिलिटीज दिलेल्या आहेत, या फॅसिलिटीज आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मिळतील यासाठी सर्व ग्रामस्थांनी प्रयत्न करावेत अशी मी सर्व ग्रामस्थांना आवाहन करते। धन्यवाद। जसं की मागच्या वर्षी आम्हाला कळवण्यात आलं होतं की जर नव्याने ऍडमिशन ज्या होणार आहे पहिल्या वर्गामध्ये तर त्यांचं जे घरपट्टी आहे तर ते माफ केली जाणार। त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा ग्रामपंचायततर्फे निर्णय घेण्यात आला, पण यावर्षी नव्यानं त्यांनी हे केलं की जे माननीय सरपंच आहे त्यांच्या मानधनातूनच ते जे टॅक्स आहे तो माफ करण्यात येईल। आणि मागच्या वर्षीचा जो निर्णय होता करमाफीचा त्यामुळे आमच्या शाळेला नक्कीच फायदा झालाय। मागच्या वर्षी आमच्या शाळेची पटसंख्या 20 होती आणि 20 वरून यावर्षी ग्रामपंचायतचा जो निर्णय आहे त्याच्यामुळे ती आमच्या शाळेची पटसंख्या 31 वर पोहोचली आहे। निश्चितच आम्हाला त्या गोष्टीचा फायदा झालाय। तर याच्यामुळे फायदा असा झाला की म्हणजे एक प्रकारचा चांगला संदेश बाकी शाळांपर्यंत पोहोचलाय किंवा बाकी ग्रामपंचायतने पण यांचा आदर्श घेतला पाहिजे। तर याबद्दल मी शाळेमार्फत ग्रामपंचायत तसेच आमचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांचे विशेष आभार मानतो। सर्वप्रथम मी नमस्कार करतो आपली माझी बाईट देण्यासाठी। या ठिकाणी आमच्या घोडगे गावचे सन्माननीय विद्यमान सरपंच चैताली ढवळ मॅडम यांच्या पुढाकारातून या ठिकाणी गोरगरीब जनतेतील विद्यार्थी आहेत त्यांची
घोडगे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची घरपट्टी आणि पाणीपट्टी यांच्या येणाऱ्या मानधनातून त्यांनी देऊ केलेले आहे. तरी या शाळेला त्यांच्या या निर्णयामुळे खूप मोठा फायदा झालेला आहे आणि आमच्या गेल्या वर्षीच्या तुलनेत गेल्या वर्षी 20 पट होता, तर यावेळेस तब्बल 11 पट वाढलेला आहे. एकंदरीत 31 पट या शाळेचं झालेलं आहे. तरी मी सन्माननीय सरपंच यांचे आणि त्यांच्या सर्व टीमचे आमच्या शाळेचे वतीने आभार व्यक्त करतो. ग्रामपंचायत शाळेसाठी नेहमीच आम्हाला सहकार्य आमचे सरपंच मॅडम असतील, त्याचबरोबर आमच्या शाळेचे सन्माननीय चेतन ढवळ हे अध्यक्ष आहेत शालेय विकास समितीचे. तर यांच्या पुढाकारातूनही ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ज्या काही योजना आहेत त्या आमच्या शाळेपर्यंत पुरवल्या जातात आणि आमच्या समितीच्या माध्यमातून आम्हाला ते प्रोव्हाइड करतात आणि त्यातून आमच्या शाळेत ज्या काही भौतिक सुविधा आहेत त्यासाठी हा चांगल्यापैकी त्यांचा सहकार्य आहे. नक्कीच त्यांचं आमच्या शाळेच्या वतीने कौतुक करावं तेवढं कमीच आहे. या ठिकाणी मी आमच्या ग्रामपंचायतच्या सर्व टीमचं आणि आमच्या सन्माननीय अध्यक्षाचं सन्माननीय सर्व समितीचे सदस्य यांचं पुनश्च एकदा मी आभार व्यक्त करतो आणि त्यांचं सहकार्य असंच राहावं.